त्यानंतर खरं संपूर्ण राज्याचं लक्ष एका ठिकाणी लागलेलं होतं, ते म्हणजे पाचोरा या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत किशोरप्पा पाटील. त्यांनी एक वादळी घोषणा केलेली होती की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची केली जाणार नाही. एकीकडे राज्यभरामध्ये नेते युती करण्याच्या घोषणा देत होते, तर दुसरीकडे मात्र आमदार किशोर पाटील हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. आपल्यावरती अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. आणि आज या ठिकाणी निकालाचा दिवस आहे आणि या ठिकाणी त्यांच्या पत्नी सुनीता पाटील या विजयी झालेल्या आहेत. चिरंजीव सुमित देखील विजयी झालेला आहे. या सगळ्याच्या संदर्भात स्वतः नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या सुनीताताई आपल्यासोबत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया आपली? खरं तर सांगताना आनंद होतो. हे या जनतेने आम्हाला ज्या पद्धतीने डोक्यावर घेतलं, या जनतेने ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला, या जनतेने एकच समोर पाहिलं की इथे होणारा जो विकास आहे, या विकासावर या जनतेने विश्वास ठेवला. आणि आजची जी मायबाप जनता आहे, ज्यांनी मला एवढा मोठा आशीर्वाद दिला आणि परत एकदा हे काम करण्याची संधी दिली, याच्यासाठी मी सगळं श्रेय या जनतेला देणार आहे, कारण या जनतेनेच आम्हाला स्वीकारला. तर यावेळची परिस्थिती अशी की सगळे विरोधक एकत्र होते, तुम्ही एक बाजूला होते, विजय मिळेल असं वाटलं होतं? नक्कीच आम्हाला खात्री होती की तीही जरी विरोधकांनी आम्हाला घेरलेलं होतं, तरीही आम्हाला याची खात्री होती की आम्ही केलेला विकास, आपणच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, ह्या सगळ्या विश्वासावर आज आम्ही खरे उतरलो आणि जनतेने आम्हाला स्वीकारलं. तर या ठिकाणी आता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली, कोणते विकास कामं या ठिकाणी बाकी आहेत की जे तुम्हाला करायचे राहिलेले होते आणि आता त्याला तुम्ही प्राधान्य देणार आहात? विशेष असे विकासाचे मुद्दे खरं तर आप्पासाहेबांनी शिल्लकच ठेवले नाहीयेत. विषय फक्त पाण्याचा आहे आणि पाण्यासाठी आमचे आता चौफेर सत्तेतच आम्ही बसल्यामुळे पाण्याचाही प्रश्न आम्ही मार्गी लावू. आणि राहिला आहे काही विकासाचा मुद्दा, तर मला असं वाटतं आता आम्हाला जनतेला प्रश्न करावा लागेल की पुढचा आपण कोणता विकास काम करावं. तर या ठिकाणी विरोधकांनी एक मुद्दा मांडलेला होता घराणेशाहीचा, तुम्ही कसं बघताय? मला नाही वाटत घराणेशाहीचा काही मुद्दा असू शकतो. जो काम करेल, जो जनतेत 24 तास देईल, आपला विकासाचा ठसा उमटवेल, जनता त्याला स्वीकारेल आणि त्याचा विजय नक्कीच असेल. त्याच्यामुळे घराणेशाहीचा असा विषय काही येत नाही. जो काम करेल तो विजयी होईल असा ठोस विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.